तर नमस्कार मित्रांनो, मी GT सर. गणिताचा पहिला धडा आपला संपून झाला आहे. संख्या ज्ञान आणि संख्या प्रकार. आज आपण शिकणार आहोत त्यांच्यावरती सगळे उदाहरणं, नमुना प्रश्न. किती एक जवळ 1-2 तास जवळ चालेल लेक्चर, तोवर आपण सगळे प्रश्न बघून घेऊया आणि लेक्चरची सुरुवात करूया. मग काय चाललंय? निवांत सगळं? निवांत. ग्राउंडला गेलता का आज? संख्या ज्ञान व संख्या प्रकार. प्रश्न नंबर 1 घे. चल, कमेंट मध्ये उत्तर दे. प्रश्न नंबर 1 काय आहे? 2 3 4 5 7 या संख्येतील 4 आणि 3 च्या स्थानिक किमतीतील फरक किती? 23,457 या संख्येतील 4 आणि 3 च्या स्थानिक किमतीतील फरक किती? कसा सोडवायचा प्रश्न? उत्तर चल, कमेंट मध्ये आले का उत्तर? कमेंट मध्ये उत्तर टाक पहिल्या प्रश्नाचं. सगळ्यात सोपा प्रश्न येऊ, भरपूर वेळा विचारलेला आहे प्रश्न येऊ. ठीक आहे. चल, 4 ची स्थानिक किंमत काढूयात. आधी अंक लिहून घे. 4 ची स्थानिक काढण्यासाठी 4 च्या पुढे किती अंक आहेत? 1 आणि 2. 4 ची स्थानिक किंमत आली, 2 शून्य लावायचे. 3 ची स्थानिक किंमत काढण्यासाठी 3 च्या पुढे किती अंक आहेत? 1 2 3. 3 ची स्थानिक किंमत आली 3000. 3000 वजा 400 बरोबर 0026. 10 मधून 4 गेलं, 6 राहिलं, हे 2 आहे, इथेच खाली आलं 2600. आलंय का उत्तर? आलंय का उत्तर? उत्तर आलंय का सगळ्यांचं? उत्तर आले असेल तर लिहून घे सगळं. चल, दुसरा प्रश्न बघूया. सगळं लिहून घे. दुसरा प्रश्न घे. प्रश्न क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 2. 5 4 स्टार स्टार 2 या संख्येतील स्टारच्या जागी समान अंक असून त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक 720 आहे. तर स्टार बरोबर प्रश्न चिन्ह. उत्तर काय येईल? प्रश्न ऑप्शन ए 8, ऑप्शन बी 7, ऑप्शन सी 9, ऑप्शन डी 3. पाच 4 स्टार स्टार 2 च्या स्थानिक किमतीतील स्टारच्या जागी समान अंक असून त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक 720 आहे.
येथे लक्षात काय आहे प्रश्न? तर स्टारच्या जागी आपल्याला विचारलंय की काय येईल, बरोबर? तर आपल्याला स्टारची किंमत काय धरूया? स्टारची किंमत काय धरायची? एक्स धरूया. ठीक आहे, एक्स धरूया. एक्सच्या पुढे 2 शून्य आधी ह्याला आपण एक्स समजूया, ह्याला पण एक्स समजूया. ह्या एक्सची x1 ची स्थानिक किंमत काय येईल? त्याच्या पुढे 2 शून्य 2. x2 ची स्थानिक किंमत काय येईल? बरोबर, x1 x2 दोन्ही सेमच आहे, काही विषय नाही. ह्या शून्याला शून्य गेलं, ह्यातला फरक किती दिला आपल्याला? 720. इथं डायरेक्ट 720 लिही. आता 10 मधून हे 10 इकडलं एक इकडे घे. 10 मधून कोणती संख्या वजा करावी जेणेकरून उत्तर 2 येईल? 10 मधून कोणती संख्या वजा करावी जेणेकरून उत्तर 2 येईल? काय वाटतं? काय वाटतं? 8 जर वजा केलं तर 2 येईल का? 10 मधून 8 गेलं येईल का? 8 घे इथं, x बरोबर 8 मांडून बघ. तर इकडं बी 8 आलं, इकडं 8 आहे, कट होऊन हे 7 7 शून्य गेलं 0. 720. आता तू बोलशील मास्तर रे तुमच्या कसं काय लक्षात आलं की इथं 8च मांडायचं? कारण इथं सांगितलंय ना, फरक आपल्याला 720 सांगितलाय. तर इकडे लक्ष दे. 10 मधून हे इकडलं इकडे घे. 10 मधून कुठला अंक वजा करायचा? x म्हणजे कुठला अंक वजा करायचा जेणेकरून 2 होईल? 10 मधून 2 जर वजा केलं तर 8 येतोय. मग 8 बघून ठेवलं आपण, बरोबर. 8 वजा केलं, बरं इकडे बी 8 आलं, ते एक हातच्या इकडे गेला, मग ह्याला कट करून 7 लिहिलं. 7 शून्य गेलं 0. आलं लक्षात? फरक आला 720. ह्याचं उत्तर ऑप्शन ए राहील. लिहून घे, चल लिहून घे. दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊया. लिहून घेतलं? चल दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न नंबर 3 लिह, चल. 4 5 4 3 5 2 8 या संख्येतील 3 ची स्थानिक किंमत ही 2 च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे? वारंवार विचारलेला प्रश्न आहे परीक्षेमध्ये. वारंवार परीक्षामध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. एक आहे येते लक्षात, वारंवार विचारलेला आहे प्रश्न. 4 3 5 2 8 या संख्येतील 3 ची स्थानिक किंमत ही 2 च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे? अंक खाली लिहून घे. ऑप्शन ए बी सी डी. ऑप्शन काय आहे? 120 50 150 180. ठीक आहे, हे ऑप्शन आहे. तर संख्या आहे अशी लिहून घे खाली. 4 3 5 2 8. 3 ची स्थानिक किंमत ही 2 च्या स्थानिक किंमतच्या बरोबर किती पट आहे? 3 ची स्थानिक किंमत काय? 1 2 3 3 अंक लिह. 2 ची स्थानिक किंमत काय? 20. 2 च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे? पट जर विचारली तर भाग द्यायचा त्याला आपण.
3000 भागिले 2 शून्याला शून्य मिळतं बे एक बे 15 दुनी बे दुनी बे गुणिले 15 30 तर याचं उत्तर आलं 150. आलं लक्षात. या संख्येतील 3 ची स्थानिक किंमत ही 2 च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे हा प्रश्न विचारलास. 3 ची स्थानिक किंमत काढली आपण सगळ्यात आधी, त्यानंतर 2 ची स्थानिक किंमत काढली आणि भाग दिला आणि उत्तर 150 आलं. बरोबर. चल लिहून घे प्रश्न. वारंवार परीक्षेमध्ये विचारलेला आहे प्रश्न तो. बरोबर. चल पुढच्या प्रश्नाकडे जाऊया.